विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण HRM मधलं पहिलं जे काही ऑब्जेक्टिव्हचं सेशन आहे ते घेणार आहोत. तर बघा, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जर आपण बघितला तर HRM इज द कॉम्बिनेशन ऑफ कशाचं कशाचं कॉम्बिनेशन आहे, ह्युमन रिसोर्स प्लस मॅनेजमेंट, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे येणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 जर आपण बघितला तर बघा, द पीपल ऑर एम्प्लॉईज वर्किंग इन अन ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणत असतो आपण, ह्युमन रिसोर्स. हे रिसर्च म्हणत नाही, रेकग्निशन म्हणत नाही आणि ह्युमन पर्पज सुद्धा म्हणत नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 3, HRM फंक्शन्स आर क्लासिफाईड, मॅनेजरियल फंक्शन आणि ऑपरेशनल फंक्शन दोन याच्यामध्ये भाग डिव्हिजन होते त्याचं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4, मॅनेजरियल फंक्शन फ्लो कोणता, ते आपण POLC असं लक्षात ठेवतो ना, म्हणजे पोल म्हणजे काय, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, लिडिंग आणि कंट्रोलिंग, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. हा फ्लो बऱ्याचदा एक्झाम मध्ये येते, त्याच्यामुळे या सिरीज मध्ये लक्षात ठेवता POLC. पोल कसं लक्षात ठेवतो मी त्याला, म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग किंवा त्याला डायरेक्टिंग म्हणायचं, आणि एक शेवटचं असते कंट्रोलिंग. आता क्वेश्चन नंबर 5, इन इंडिया ITF फॉल अंडर, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत असते ITF? तर मिनिस्ट्री ऑफ MSD, ज्याला म्हणतो आपण मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. आता जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही क्वेश्चन जर महत्त्वाचे वाटत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. क्वेश्चन नंबर 6, बघा आता, गायडिंग प्रिन्सिपल ऑफ द इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी इज, काय असते की डिसेंट्रलायझेशन अँड अकाउंटेबिलिटी ऑफ द युजर. हा क्वेश्चन MPSC ITF प्रिन्सिपल 2014च्या एक्झाममध्ये आलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा आता लगेच, फंक्शन डील्स विथ द डे टू डे मॅनेजमेंट ऑफ द एम्प्लॉईज थ्रू देअर एम्प्लॉयमेंट सायकल कॉल्ड एज, त्याला काय म्हणतो आपण, ऑपरेशनल सायकल, ऑपरेशनल फंक्शन म्हणतो. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, इथं ऑपरेशन फंक्शन आर कोणकोणते असतात, प्रोक्रुटमेंट म्हणजे HR सोर्सिंग. आता HR सोर्सिंग मध्ये काय ते, इंटरव्ह्यू घेणं, त्याची ॲप्टिट्यूड घेणं, टेस्ट घेणं, जे काय असते ग्रुप डिस्कशन घेणं, हे सगळे त्याच्यामध्ये येते. डेव्हलपमेंट, कॉम्पेन्सेशन, इंटिग्रेशन, मेंटेनन्स आणि सेपरेशन, या सगळ्या असतात त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. फुल फॉर्म ऑफ SHRM काय असते की, ब्लँक स्पेस दिली आपल्याला, आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट स्किल आहे का नाही, स्कीम आहे का नाही, तर त्याचं स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणतात, त्यालाच आपण SHRM म्हणतो. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 10, डे टू डे HR ऑपरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द एम्प्लॉईज HR ऍक्टिव्हिटी कम्स अंडर, कशामध्ये ते, डे टू डे म्हणजे शॉर्ट टर्म झाला ना, HRM च्या अंतर्गत ते 10चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. 11चं, HR प्रॅक्टिस अलाइन विथ द ऑर्गनायझेशन गोल, स्ट्रॅटेजिक गोल अँड पॉलिसीज रिलेटेड टू, त्याला SHRM च्या रिलेटेड असतो आपण, कारण की स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. HRM इज, HRM काय शॉर्ट टर्म असते. ऑप्शन नंबर 1. SHRM इज द, तेरा बघा लगेच, SHRM काय असते की लॉंग टर्म असते. ऑप्शन नंबर 2. नंतर क्वेश्चन नंबर 14 बघा, HRM इज, हे कसं असते, रिॲक्टिव्ह असते. HRM हे रिॲक्टिव्ह असते. ऑप्शन नंबर 1 14चं करेक्ट आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 15, SHRM इज हे प्रोॲक्टिव्ह असते. ऑप्शन नंबर 1, 15चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा, इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग सुटेबल कॅन्डिडेट फॉर द व्हॅकंट जॉब पोझिशन. आता याला काय म्हणत असतो आपण, रिक्रुटमेंट म्हणतो. ऑप्शन नंबर 1 16चं. नंतर 17चं बघा, इज चुजिंग द बेस्ट कॅन्डिडेट, त्याला आपण सिलेक्शन म्हणतो. 17चं एक उत्तर आहे. ITI कम्स अंडर, कशाच्या अंतर्गत येते, DGTच्या अंतर्गत येते. UGC, AICT, NCERTचा दूरदूर संबंध नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा, द जॉब कॅरेक्टरिस्टिक मॉडेल ऑर जॉब कॅरेक्टरिस्टिक थेरी इंट्रोड्यूस बाय हॅकमॅन आणि ओल्डहम, या दोघांनी काढली ती थेरी. याच्यावर सुद्धा ITI प्रिन्सिपल 2014 मध्ये या थेरीवर प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची थेरी आहे. क्वेश्चन नंबर 20, जॉब कॅरेक्टरिस्टिक मॉडेल इंट्रोड्यूस इन कधी, 1975 ला काढले. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 21, ॲज पर द हॅकमॅन ओल्डहम कोर जॉब कॅरेक्टरिस्टिक आर, किती आहेत त्याच्या, 5 आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा लगेच, कोर जॉब कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यामध्ये फीडबॅक आहे, ऑटोनॉमी आहे, नंतर स्किल व्हेरायटी आहे, टास्क आयडेंटिटी आणि टास्क सिग्निफिकंट. मी त्याला असं FAST असं फास्ट लक्षात ठेवत असतो, सगळ्या याच्यामध्ये आल्या FAS आणि T. म्हणजे फास्ट म्हणजे F म्हणजे काय, फीडबॅक, ए म्हणजे ऑटोनॉमी, S म्हणजे काय, स्किल व्हेरायटी, T म्हणजे काय, टास्क आयडेंटिटी, आणि नंतरचा एक T आणखीन सुद्धा टास्क सिग्निफिकन्स, हे सगळे आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 23 बघू आपण, हाऊ शुड द प्लॅन फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट बी,
कसं असते प्लॅन कसा असला पाहिजे, लॉंग रेंज आणि मायक्रो प्लॅन, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस यूज इन डिसाइडिंग द बेस्ट जॉब मॅच अँड पर्सन टॅलेंट, त्याला काय म्हणतो आपण, सिलेक्शन म्हणतो. ऑप्शन नंबर 3, 24चं जे आहे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर बघा आता 25. द सिलेक्शन प्रोसेस इज, हे सुद्धा 2014च्या एक्झाम मध्ये आलेलं आहे. काय असते सिलेक्शन प्रोसेस, आपण म्हणतो की डिटरमाइन हु इज द बेस्ट फॉर गिव्हन जॉब, म्हणून फक्त हे दोन, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचा करेक्ट असणार आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. रिलायबिलिटी इज द कन्सिस्टन्सी ऑफ द रिझल्ट, बरोबर आहे. व्हॅलिडिटी इज द अॅक्युरेसी ऑफ मेजरिंग ऑर प्रेडिक्टिंग, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. त्यामुळे पिक आउट पिक्स आउट अ फ्यू सुटेबल पर्सन फ्रॉम अमाउंग द नंबर ऑफ ऍप्लिकंट, त्याला काय म्हणतात, सिलेक्शन म्हणतात. क्वेश्चन नंबर 27चं एक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 28. ब्लँक स्पेस दिले आणि सर्च फॉर द प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेट देम टू अप्लाय अटॅक द कॅन्डिडेट, त्याला काय म्हणतो आपण, रिक्रुटमेंट म्हणतो. ऑप्शन नंबर 2, 28चं हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 29 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. रिक्रुटमेंट इज द अट्रॅक्टिंग कॅन्डिडेट, म्हणजेच काय, स्टिम्युलेट देम टू अप्लाय, बरोबर आहे. सिलेक्शन इज द चूजिंग द बेस्ट कॅन्डिडेट, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याच्यामुळे करेक्ट उत्तर असणार आहे. टाइप्स ऑफ द सिलेक्शन टेस्ट आर, कोणकोणते असतात विचारलं. परफॉर्मन्स टेस्ट असते का, तर हो ती पण असते. इंटेलिजंट टेस्ट असते, ॲप्टिट्यूड टेस्ट असते, सिच्युएशनल टेस्ट असते, नंतर डेक्स्टेरिटी टेस्ट, या सगळ्याच असतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. चूज काय म्हणते 31चा दिस 31वा क्वेश्चन बघा. दिस टेस्ट मेजर अ कॅन्डिडेट ॲबिलिटी टू परफॉर्म द ऍक्च्युअल जॉब टास्क कॉल्ड ॲज, काय म्हणतात त्याला, परफॉर्मन्स टेस्ट म्हणतो ना आपण. 31चं 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 32. टेस्ट मेजर कॅन्डिडेट्स मेंटल ॲबिलिटी रिझनिंग प्रॉब्लेम सॉल्विंग इज कॉल्ड ॲज, त्याला इंटेलिजंट टेस्ट म्हणतो. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा. टेस्ट इव्हॅल्युएट द कॅन्डिडेट पोटेन्शियल टू लर्न न्यू स्किल और परफॉर्म स्पेसिफिक टाइप ऑफ द वर्क, त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन बघा. 33 झाले. 34. टेस्ट ॲसेस द कॅन्डिडेट्स बिहेवियर ॲप्टिट्यूड पर्सनल टेस्ट, त्याला काय म्हणतो आपण, पर्सनॅलिटी टेस्ट. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 35. टेस्ट एक्झामिन माइंड हाऊ द कॅन्डिडेट रिॲक्ट और मेक द डिसिजन इन द स्पेसिफिक जॉब रिलेटेड सिच्युएशन, ऑब्विसली त्याला काय म्हणणार आपण, सिच्युएशनल टेस्ट. 35चं ऑप्शन नंबर किती असणार आहे, 2 करेक्ट. 36चं बघा. Asking the candidates for automotive mechanics position or repair an engine motor would be an example of performance simulation म्हणतात. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 37 बघा. विच ऑफ द फॉलोइंग विल इन्फ्लुएन्स द मेथड ऑफ रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन यूज बाय द कंपनी. साईज ऑफ द ऑर्गनायझेशन, हे याचा राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा. काय विचार आपल्याला, लार्ज ऑर्गनायझेशन जनरली यूज द फॉर्मल रिक्रुटमेंट मेथड सच ॲज, सगळ्याच असतात. कॅम्पस रिक्रुटमेंट असतात, एम्प्लॉयमेंट एजन्सीज असतात, ऑनलाईन जॉब पोर्टल, तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 39. स्मॉल ऑर्गनायझेशन आर जनरली इनफॉर्मल रिक्रुटमेंट मेथड सच ॲज, बरोबर. एम्प्लॉईज रेफरन्स असते, लोकल ॲडव्हर्टाइजमेंट, डायरेक्ट रिक्रुटमेंट, तीनही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 40 शेवटचा क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. डेक्स्टेरिटी टेस्ट इज अ सिलेक्शन टेस्ट यूज टू मेजर कॅन्डिडेट मॅन्युअल स्किल स्पीड, हे इथं कॉम आहे. मॅन्युअल स्किल स्पीड अँड ॲक्युरसी परफॉर्म फिजिकल टास्क, बरोबर. सिलेक्शन ऑफ द ऑपरेटर फॉर द मोटर असेंब्ली ऑपरेशन, देन असे इसेन्शियल टेस्ट इज द डेक्स्टेरिटी टेस्ट, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. हे 41 नंबरचा ऑलरेडी क्वेश्चन झाला. तर होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या. काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.